नमस्कार. या सखोल चर्चेत स्वागत आहे. शेअर बाजार किंवा मोठ्या व्यवसायातली गुंतवणूक म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सहसा काय येतं? आकडेवारी, आलेख, बरोबर ना? हो, अगदी तेच. किंवा तर्कशास्त्रावर आधारित असलेले एखादं गणित. तिथे जोखीम असते, पण परताव्याचा म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा एक दुबळा अंदाज बांधता येतो. पण अशा एका जुगाराचा विचार करा जिथे माणूस फक्त पैसा नाही तर स्वतःचं रक्त, घाम आणि अक्षरशः सगळं आयुष्यच पणाला लावतो. आणि त्याचा परतावा कोणत्याही आर्थिक निर्देशांकावर नसून थेट आकाशातल्या ढगांवर अवलंबून असतो. नक्कीच. आणि आज आपण याच अत्यंत संवेदनशील आणि थेट मातीशी नाळ जोडलेल्या वास्तवाचा वेध घेणार आहोत. आपला आजचा अभ्यासाचा स्रोत आहे कवी अशोक कौतिक कोळी यांची धूळ पेरणी ही अतिशय हृदयस्पर्शी कविता. खरं तर ही कविता एक अत्यंत ताकदवान माध्यम आहे. कारण उन्हाळ्यानंतर पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाची अवस्था, त्याची ती प्रचंड मोठी भीती आणि निसर्गाशी असलेलं नातं यातून खूप सखोलपणे समोर येतं. ही केवळ निसर्गाची वर्णन नाहीत बरं का, तर एका मोठ्या आर्थिक आणि भावनिक संघर्षाची ती स्पष्ट नोंद आहे. चला तर मग हे जरा समजून घेऊया. धूळ पेरणी म्हणजे नक्की काय? पाऊस पडण्यापूर्वी उन्हाळ्याच्या कडक तडाख्यात मातीची अक्षरशः धूळ झालेली असताना जी पेरणी केली जाते तिला धूळ पेरणी म्हणतात, हे तर मान्य आहे. हो, अगदी बरोबर. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. म्हणजे जर पाऊस आलाच नाही तर ते पेरलेलं महागडं बी करपून जाण्याचा प्रचंड धोका असतो ना. मग एवढी मोठी जोखीम घ्यायचीच कशाला? पाऊस पडल्यावर आरामात पेरणी का नाही करत ते? यामागे एक खूप महत्वाचं कृषी विज्ञान आणि अर्थकारण दडलेलं आहे. म्हणजे बघायला गेलं तर जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा कोरड्या जमिनीत अचानक ओलावा निर्माण होतो. अच्छा. जर जमिनीत आधीच बी पेरून ठेवलं असेल तर त्या पहिल्या पावसाचा पुरेपूर फायदा त्या बीजाला मिळतो आणि पीक खूप वेगाने रुजायला सुरुवात होते. हा, म्हणजे वेळ वाचतो थोडक्यात. हो ना, कारण पाऊस पडल्यानंतर जमीन तयार करून पेरणी करेपर्यंत अनेक दिवस निघून जातात आणि तोपर्यंत मातीतला तो सुरुवातीचा आणि अत्यंत महत्वाचा ओलावा कमी होऊ शकतो. बरोबर. शिवाय पिकाचा जीवनक्रम आणि पुढच्या हंगामाची तयारी यांचं एक ठराविक चक्र असतं. ते चक्र काही दिवसांनी जरी चुकलं तरी अंतिम उत्पादनात मोठी घट होते. एक मिनिट, म्हणजे याला केवळ निसर्गावरचा आंधळा विश्वास म्हणता येणार नाही, कारण आपण अनेकदा शेतीला निसर्गाचा आंधळा जुगार म्हणतो. मुळीच नाही. हे म्हणजे एक प्रकारची कॅल्क्युलेटेड रिस्क असावी, नाही का? कारण शेतकरी पिढ्यानपिढ्या हवामानाचा अभ्यास करत आले आहेत. अगदी अचूक मुद्दा आहे हा. शतकानुशतके भारतीय शेतकरी निसर्गाच्या खुणा, वाऱ्याची दिशा आणि नक्षत्रांचा अभ्यास करून ही जोखीम पत्करत आले आहेत. त्यांच्याकडे हवामानाचा एक पिढीचा डेटाबेस असतो. क्या बात आहे. पण आजच्या काळात विशेषतः हवामान बदलामुळे हा अभ्यासपूर्ण अंदाज अनेकदा खोटा ठरतो आणि जेव्हा हा अंदाज चुकतो तेव्हा ती जोखीम थेट त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालते. बापरे. कारण पेरणीसाठी बँकेचं कर्ज घेतलेलं असतं किंवा सावकाराकडून उसनावरी केलेली असते. हो, आणि अशा वेळी जर पावसाने ओढ दिली तर ती केवळ पिकाची हानी नसते तर एका संपूर्ण कुटुंबाच्या अर्थकारणाची राखरांगोळी असते. आणि इथूनच ती खरी अस्वस्थता सुरू होते. कारण बी मातीत गेलं की शेतकऱ्याचा जीव त्या बीजासोबत मातीतच अडकतो. या कवितेत कोरडे नक्षत्र हा एक शब्द प्रयोग आलाय. हा, कोरडे नक्षत्र. साधारणपणे पंचांगात आपण नक्षत्रांची नावे वाचतो, पण शेतीशी याचा एवढा थेट आणि गंभीर संबंध कसा काय जोडला गेलाय? बघ, आपली भारतीय शेती ही पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे आणि मान्सूनचा प्रवास हा नक्षत्रांच्या गणितावर मोजला जातो. अच्छा. रोहिणी, मृग, आद्रा ही पावसाळ्याच्या 27 नक्षत्रांपैकी काही महत्वाची नक्षत्र आहेत. हे केवळ आकाशातले तारे नाहीत तर ते प्राचीन काळातल्या हवामानशास्त्राचे टप्पे आहेत. प्रत्येक नक्षत्राच्या साधारण 14 दिवसांच्या काळात पाऊस कसा असेल याचा एक ठोकताळा असतो. म्हणजे जेव्हा एखादं पावसाळी नक्षत्र, उदाहरणार्थ मृग नक्षत्र, पावसाविना निघून जातं तेव्हा त्याला नक्षत्र कोरडं जाणं म्हणतात का? अगदी तेच.
आणि हा धोका एका भयंकर मानसिक कोंडीला जन्म देतो. कारण एक नक्षत्र कोरडं गेलं की पुढच्या नक्षत्रात पाऊस येईलच याची कोणतीही शाश्वती नसते. आणि वेळेवर पाऊस न आल्याने जमिनीतलं बी उष्णतेने करपायला लागतं. हो, कारण त्यांच्यासाठी पाऊस हे केवळ पाणी नसतं, तर ते समृद्धीचं प्रतीक असतं. भविष्यातल्या अन्नाचं ते ताट असतं. नक्षत्र कोरडं जाणं म्हणजे ते ताट डोळ्यांसमोरून हिरावून घेतलं जाण्याची ती अमानुष प्रक्रिया आहे. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. या मानसिक कोंडीचं आणि अगतिकतेचं चित्रण करण्यासाठी कवीने चातक पक्षाचं रूपक वापरलंय. चातक पक्षी फक्त पावसाचं पाणी पितो असा जो समज आहे त्यावरून ही तुलना केलीये. पण मला वाटतं हे रूपक केवळ एका रोमॅन्टिक कल्पनेपुरतं मर्यादित नक्कीच नाहीये. मुळीच नाही. कारण चातक पक्षाची कथा ही अत्यंत पराकोटीच्या अवलंबित्वाची कथा आहे. तहान लागून जीव जात असला तरी जमिनीवरचं पाणी न पिण्याची ती सक्ती आहे. बापरे. शेतकऱ्याची अवस्था अगदी तशीच असते. त्याच्या शेतात विहीर असली किंवा जवळ नदी असली तरी पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यात जो सार्वत्रिक ओलावा संपूर्ण जमिनीला लागतो ते केवळ आकाशातून पडणाऱ्या पावसाचंच पाणी देऊ शकतं. म्हणजे कृत्रिम सिंचन त्या पहिल्या पावसाची जागा घेऊच शकत नाही. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्याला त्या चातकासारखा आकाशाकडे डोळे लावून बसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. खरंच की. आणि इथूनच कवितेतली ती अत्यंत अस्वस्थ करणारी ओळ समोर येते. वेळू लागला नभाला, जीव टांगणीला लागला. अगदी. वेळू लागणे म्हणजे आकाशाकडे सतत बघून मान दुखणे. म्हणजे आकाशाकडे बघून मान दुखणे ही एक शारीरिक वेदना आहे. आणि आपलं पेरलेलं बी वाया जाईल या भीतीने जीव टांगणीला लागणे ही मानसिक वेदना आहे. शारीरिक आणि मानसिक वेदनांचा हा गुंता खरोखरच गुदमरवून टाकणार आहे. तो शेतकरी रोज सकाळी उठून आकाशाकडे बघतो. एखादा काळा ढग क्षितिजावर दिसतोय का याची तो आतुरतेने शोध घेत असतो. दिवसभर उन्हाचे चटके सहन करूनही संध्याकाळी आकाश निर्भरच राहतं तेव्हा त्याची केवळ मान दुखत नाही तर आतून मनही तुटतं. कुटुंबाचं पुढे काय होणार, मुलांच्या शिक्षणाचं काय, सावकाराचं कर्ज कसं फेडायचं याच विचारांनी त्याचा जीव टांगणीला लागतो. ही एक प्रकारची क्रूर आणि जीवघेणी प्रतीक्षाच असते. नक्कीच. पण सुदैवाने ही प्रतीक्षा कायमस्वरूपी नसते. या सगळ्या वेदनेनंतर जेव्हा अखेर पावसाचा पहिला थेंब पडतो तेव्हाचं दृश्य अतिशय विलोभनीय आणि अर्थपूर्ण असतं. मिळो डोळ्यांना जोंधळ, रगत सांडलं मातीत, अशी एक ओळ येते. इथे रगत सांडणे म्हणजे केवळ घाम गाळणे एवढाच अर्थ घेणं थोडं वरवरचं वाटेल. यामागे नक्कीच एक खोलवरची गुंतवणूक असावी. हो, कारण रगत सांडणे हा शब्दप्रयोग शेतकऱ्याच्या सर्वंकषदृष्ट्या गुंतवणुकीचं प्रतीक आहे. यात त्याचे शारीरिक कष्ट आहेतच, पण त्यासोबत त्याचं आर्थिक भांडवल, श्रम आणि संपूर्ण आयुष्य मातीत मिसळलेलं असतं. म्हणजे उन्हाताणात नांगर चालवणं, कडक मातीची ढेकळं फोडणं ही हाडं गोठवणारी मेहनत असते. हो ना. हे एका अर्थाने स्वतःच्या आयुष्याचे तुकडे करून मातीत पेरण्यासारखंच आहे. आणि या अफाट गुंतवणुकीचा परतावा म्हणजे जोंधळ, म्हणजेच ज्वारीचं पीक. बरोबर. ज्वारी हे अत्यंत चिवट आणि कमी पावसात कोरडवाहू भागात तग धरणारं पीक मानलं जातं. शेतकऱ्याने जी अफाट मेहनत घेतली आहे त्याचं फळ म्हणून शेतात वाऱ्यावर डोलणारी कणसं पाहायला मिळावीत ही त्याची अगदी साधी आणि प्रामाणिक अपेक्षा असते. पाऊस पडल्यावर मातीची जी अवस्था होते त्याबद्दल लागला मातीचा कण आणि कण हसायला असं म्हटलंय. मातीचं हसणं हे रूपक मला खूप वेगळ्या पातळीवर घेऊन जातं. ते कसं काय? इथे माती ही केवळ निर्जीव धूळ राहत नाही तर ती शेतकऱ्याची एक सजीव साथीदार बनते. अगदी बरोबर बोललात. माती आणि शेतकरी यांचं हे अद्वैत आहे. उन्हाळ्याच्या झाळा केवळ शेतकऱ्यालाच बसत नाहीत तर त्या मातीलाही बसत असतात. ती माती ही तहानलेली असते, भेगाळलेली असते. आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा त्या कोरड्या मातीतून जो सुगंध येतो ज्याला आपण विज्ञानाच्या भाषेत पॅट्रिकॉर म्हणतो. हो, तो केवळ एक रासायनिक सुगंध नसतो. कवीच्या नजरेतून तो मातीने दिलेला सुस्कारा असतो, तिचा तो आनंद असतो. माती हसते आणि तिच्या सोबत शेतकऱ्याचा जीवही सुखावतो. दोघांचाही विरह एकाच वेळी संपतो आणि एक नवा आशावाद तिथे जन्म घेतो. क्या बात आहे. पण आपण आतापर्यंत एका शेतकऱ्याची, त्याच्या शेताची आणि मातीची गोष्ट पाहिली. या चर्चेचा कॅनव्हास आपण थोडा मोठा केला तर हे लक्षात येतं की ही फक्त एका गावाची अडचण नाहीये.
समजा पाऊस पडलाच नाही तर काय होईल? दुष्काळाचे परिणाम हे एखाद्या साखळी बॉम्बस्फोटासारखे असतात बरं का. पाऊस न पडल्यास केवळ शेतातलं पीक जळत नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडते. बऱ्याचदा आपण विचार फक्त नद्या आटतील इथपर्यंतच करतो. पण पिके न आल्याने धान्य बाजारात पोहोचत नाही, ज्यामुळे अन्नाचा प्रचंड तुटवडा आणि महागाई वाढते. गुरांना चारा आणि पाणी मिळत नाही, त्यामुळे पशुधन संकटात येतं. बापरे. अन्न नसतं तेव्हा लोक आपले वर्षानुवर्षांचे घरदार सोडून शहरांच्या दिशेने मजुरीसाठी निघतात. यामुळे शहरांवर अफाट ताण येतो, पायाभूत सुविधा कोलमडतात. म्हणजे पूर्ण सामाजिक असंतुलनच निर्माण होतं. शिवाय जंगले वाळून जातात, वन्यजीव अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये शिरतात. त्यामुळे पाऊस न पडणे हे केवळ निसर्गाचे एक चक्र चुकणं नसतं, तर ती मानवी अस्तित्वाची संपूर्ण पडझड असते. हे ऐकल्यावर एक खूप मोठा विरोधाभास जाणवतो बघ. आपण शहरात राहून पावसाबद्दल किती संकुचित विचार करतो. सकाळी कामावर जायला उशीर झाला, ट्रॅफिक जॅम झालं किंवा रस्त्यावर पाणी साचलं म्हणून अनेकदा पावसाच्या नावाने खडे फोडले जातात. हो ना, सतत तक्रार केली जाते. तंत्रज्ञानात कितीही उत्तुंग भरारी घेतली असली तरी निसर्गापुढे माणूस किती लहान आणि हतबल आहे हे यातून स्पष्ट होतं. खरंय. जगातील कोणत्याही मोठ्या फॅक्टरीमध्ये अन्न तयार करता येत नाही. आपलं पूर्ण जीवन, अस्तित्व हे सर्व काही अंतिमतः त्या आकाशातून पडणाऱ्या पाण्याच्या काही थेंबांवरच अवलंबून आहे. ही जाणीव माणसाला नेहमी नम्र राहायला शिकवते. धूळ पेरणीपासून तर शेतात डोलणारं जोंधळ डोळ्यांनी पाहण्यापर्यंतचा शेतकऱ्याचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्या कोरड्या जमिनीत जीव ओतून केलेली पेरणी, आकाशाकडे डोळे लावून केलेली ती प्रतीक्षा आणि अखेर पाऊस पडल्यावर फुलणारं ते हास्य. भीती आणि आशेचा हा जो खेळ आहे तो माणसाला अंतर्मुख करणार आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार इथे नक्कीच मांडायला हवा. कोणता विचार? पुढच्या वेळी जेव्हा कडक उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस पडेल आणि त्या ओल्या मातीचा तो वेळ लावणारा सुगंध हवेत पसरेल, तेव्हा एक क्षण थांबून विचार करा. आपण फक्त एका नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेचा आनंद घेत आहोत की प्रत्यक्षात त्या मातीचे ते हास्य आणि कुठेतरी दूर खेड्यात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या एका माणसाची पूर्ण झालेली प्रार्थना अनुभवत आहोत. खूपच सुंदर विचार आहे हा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा रोजच्या नैसर्गिक घटनांमध्ये अजून किती अदृश्य कहाण्या, किती लोकांचे उकल्यावरचे संघर्ष दडलेले असतील. अगदी बरोबर, ज्यांची कधीच दखल घेतली जात नाही. याच प्रश्नासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया.